अकोल्यातील फ्लायओव्हरवर सेल्फी घेणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 54 वर्षीय विनोद गवई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर मदतीऐवजी गर्दी फोटो काढण्यात व्यस्त होती। प्रशासनाचे दुर्लक्ष गंभीर प्रश्न निर्माण करत आहे। अकोल्यातील टॉवर फ्लायओव्हरचा सेल्फी पॉइंट मृत्यूचा सापळा ठरत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकांच्या निष्काळजीपणामुळे विनोद गवई यांचा जीव गेला। काल संध्याकाळी 6 वाजता 54 वर्षीय विनोद गवई सिंधी कॅम्प खदानकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली। फ्लायओव्हरच्या टॉवरजवळ एक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि अपघातानंतर पसार झाले। गंभीर जखमी विनोद गवई रस्त्यावर तडफडत पडले, पण घटनास्थळी जमलेली गर्दी मदतीऐवजी फोटो काढण्यात आणि व्हायरल करण्याच्या नादात गुंग होती। अनेक वेळ जाण्याच्या नंतर इम्रान खान आणि विवेक ठोसर यांनी पुढाकार घेतला आणि गंभीर अवस्थेतील गवई यांना ऑटो रिक्षातून रुग्णालयात पोहोचवले। मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले। सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। सेल्फी पॉइंट बनलेल्या या फ्लायओव्हरवर प्रशासनाने कारवाई करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात असेच अधिक निष्पाप जीव गमवावे लागतील। नागरिकांनीही अशा गंभीर प्रसंगी जबाबदारीने वागून मदत करणे गरजेचे आहे।